पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। सोलापुरातील पद्मशाली समाजातील यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या अपूर्वा राकेश संगा 97%, प्रत्युष गिरीश गुडमल 93.80%, तर 12वीच्या स्वराग संतोष कोंडा 92.17%, श्रावणी श्रीधर नडीमेटला 90.38%। या विद्यार्थ्यांना पद्म एकलव्य, विद्यार्थिनींना पद्मज्योती पुरस्कार उपस्थित विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात थाटात वितरित करण्यात आले। सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीनं गांधीनगर जुना अक्कलकोट नाकाजवळील प्रिसिजन स्कूल इथं झालेल्या पद्मशाली समाजातील 10वी 12वीच्या परीक्षेत गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एक्कलदेवी, ASBCचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बुरा, व्यापारी नरेंद्र धारा, उद्योजक श्रीधर गंगुल, फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता एदूर यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी ACP विजयालक्ष्मी कुर्री यांनी आपले विचार मांडले। सगळ्या मुलांना पण वाटत असेल, मुलींना पण वाटत असेल की मॅडम सारखं आपण युनिफॉर्म घालून उभे राहायला पाहिजे, मॅडम सारखं आपण पोलीस सेवेमध्ये किंवा आर्मी मध्ये कुठे तुम्हाला इच्छा असेल तिथे जाऊशी असं वाटत असेल, प्रेरणा घेतल्यात पण घेऊन उपयोग आहे का आपल्याला? तर दीदीने म्हटल्यासारखं हार्डवर्क करायला पाहिजे, प्रेरणा घेऊन खूप कष्ट करायला पाहिजे, प्रेरित व्हायला पाहिजे। प्रगती त्याच्यातच साध्य होतं। प्रेरणा घ्या, कष्ट करा आणि नंतर आपली प्रगती होत असते। तर प्रत्येक गोष्ट आपण टप्प्याटप्प्याने जायचे, डायरेक्ट आपली ध्येय जरी मोठी असेल तर ध्येयाप्रती जात असताना छोट्या छोट्या गोष्टी आपण आपली जी पायाभूत आहे ते पाया भक्कम करत 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 पुढे जायला पाहिजे की परत आपण खाली यायला नाही पाहिजे। तर त्यावेळेस आपण संयमाने किंवा आत्मविश्वासाने किंवा आपला ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, मग भले एक मुलगी नृत्यामध्ये हुशार आहे, भले एक मुलगी गायनामध्ये हुशार आहे, एक मुलगी मॅथमॅटिक्समध्ये हुशार आहे, मुलगा एखादा बायोलॉजीमध्ये हुशार आहे, या सगळ्या जे आपले स्वतःचे जे गुण आहेत ते ओळखून घ्यायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आत्ता ह्या सध्याच्या या युगामध्ये आपल्याला प्रचंड अशी संधी आहे शिक्षण घेण्यासाठी, आणि ते शिक्षण घेऊन ते उपयोग करण्यासाठी सुद्धा तसे तेवढे क्षेत्र आहेत। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर व्यंकटगिरी, मल्लेशम जोगू, ओमसी पल्ली, सतीश चिटमिल, सखी संगमच्या वनिता सुरम, गीता भुजत्त, सुनीता नीलम कॅमा, ममता तलकोकुल, पद्मा मेडपल्ली, हेमा मैलारी आणि प्रिसिजन स्कूलचे बालराज देवरकोंडा यांचं सहकार्य लाभलं। उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले। पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, शाल आणि बुके होतं। पद्मशाली फाउंडेशनतर्फे अर्धा डझन क्वायर वह्या, ईश्वर टेक्स्टाईलचे श्रीधर गंगुल यांच्यातर्फे टर्किश टॉवेल, तर राजलक्ष्मी टॉवेलचे राजाराम देवसानी यांच्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी 2 नॅपकिन देण्यात आले। यावेळी तब्बल 150 विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फाउंडेशनचे सहसचिव नारायण एरवा यांनी करून आभार मानले। फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी प्रास्ताविक केलं। विद्यार्थ्यांनी फाउंडेशनकडं आणून दिलेल्या गुणपत्रिकेच्या आधारे पुरस्कार दिल्याचं गौरीशंकर कोंडा यांनी सांगितलं।